भारताचं गणित आणि इतरत्र देशांचं गणित समजून घेताना उल्लेखनीय बाजू म्हणजे भास्कराचार्यांची आढळते. म्हणजे वाचत असताना किंवा त्यांचा संदर्भ घेत असताना विलक्षणीय प्रगती त्या ठिकाणी गणिताची पाहायला मिळते. म्हणजे त्यांनी लीलावतीसारखा ग्रंथ लिहिलाय, त्याच्यानंतर सिद्धांत शिरोमणी सारखा ग्रंथ लिहिलाय आणि ते 12व्या शतकामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्या ग्रंथामध्ये बरेचसे उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं ट्रान्सलेशन, त्या ग्रंथाचं ट्रान्सलेशन बऱ्याचशा भारतीय लोकांनी सुद्धा केलेलं आहे. म्हणजे इंग्रजीत सुद्धा ट्रान्सलेशन त्याचं झालेलं आहे आणि तेव्हा ते जगाला सिद्धांत शिरोमणी आणि लीलावती ग्रंथ सोप्या भाषेत कळायला सुरुवात झाली. आणि त्याच काळामधली विलक्षणीय श्रीमंती होती हेही त्या ठिकाणी दिसते. म्हणजे त्याच काळामध्ये मूग, तांदूळ याचा सुद्धा त्या ठिकाणी उल्लेख पाहायला मिळतो. त्यानंतर सोनं, चांदी, त्यानंतर हिरे याचा सुद्धा उल्लेख त्यांच्या ग्रंथात पाहायला मिळतो. म्हणजे 12वे शतक सुद्धा तितक्याच प्रमाणामध्ये श्रीमंत होतं.